थांबण्याला पण खडक आला त्याला. काय झालं माहिती आहे काय, शूट पण करतो आहे, मेन एक्सपोर्ट पण होते आणि 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 अपलोड पण होते ना. मजबूत घेते मोबाईल टाकतो तर आहे. खरं आहे कोल्हापूरचा हा आत्ता काढला भैयाला. अर्जुन देशवाल ना तो अजून हो जरा तो हा व्हिडिओ बघा जरा टाकलेला व्यवस्थित दिसतोय का आता टाकलेला जरा व्हिडिओ बघा. आपण खेळाडूबद्दल जो बोललो मगाशी जर्सी नंबर 11 जो खेळाडू आक्रमण चढवत होता पश्चिम महाराष्ट्रातला महत्त्वाचा असणारा खेळाडू आहे. एक महत्त्वाची माहिती आपल्यासाठी जरूर दिली पाहिजे कारण शिवपुत्रा कोल्हापूर या संघाकडून त्याला आपण अनेक वर्ष आपण पाहतो. पटनाच्या माध्यमातून पटना फायनल्स पहिली 2 सेशन त्याला आपण पाहिलं आणि अनेक आणि कबड्डीमध्ये आपल्याला करावं लागतं श्रम सातत्य आणि निष्ठा याच्यावर आपण यशाला क्रमशः घालतो. हे दाखवा लागेल चालू सामन्यामध्ये नेत्रदीपक प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण अनुभवत असताना आपण स्क्रीनकडे जर पाहिलं तर दोन्ही संघांना समान संधी या स्पर्धेत आपण हे आहेत ना त्यांचे पार्टनर आहे पार्टनर आहेत ना. मला माहीत नाही मॅच काढ कोणाकडे ठेवला असेल काढायला. ते तर असेल अर्जुन विचारलं जाईल ना अर्जुन कुशल ना तुमच्या टीममध्ये कुठल्या टीममध्ये अर्जुन देशवाल ह्याच्यामधला UP लाल जर्सी ना जयपूर पिंक पॅन्थर. पहिला त्याला बोलूया म्हणता नाही अरे बाई खाली जागा आहे. पक्का तू नाही ना कधी चालत असता राकेश धामे राकेश तो गोऱ्या वर्ण बंद करत होता शिवाय खायचा भरपूरच खेळले नाहीत ना. अजिंक्य पवार आला ना तिकडे.
की कोण भेटला हो मस्त शाबाश जबरदस्त जबरदस्त नक्कीच हा संघ त्यांचा एक तरुण संघ आहे पण नक्कीच अनुभवाची कुठेच कमतरता वाटत नाही म्हणून तर आतापर्यंत धरून ठेवले मुंबईच्या एक मोठ्या बलाढ्य संघाला बीबीटीला फक्त आणि फक्त 3 रनच्या आघाडी काय शेवटचे शेर झाले मॅच आपण माहिती आहे कारण कुलदीप सिंग एक तमिळ खेळाडूचं एक मोठं नाव म्हटलं जातं भारताच्या कबड्डी क्षेत्रात आपण पाहिलं तमिळ खेळाडूचं हेड कोच आहे हे सगळे NYP प्लेयर्सना आपण संधी दिली आपण तरी देखील ते रायझिंग स्टार्स आहेत एक चांगल्या प्रकारचा असणारा संघर्ष येत आहे तो बीपीटी समोर नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये माझ्या भारतीच्या वतीने आपण अनेक प्रो कबड्डी स्टार अनेक राष्ट्रीय खेळाडू अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू आपण या ठिकाणी खेळताना पाहतोय आणि आपण या ठिकाणी पद्धतीने आता उल्लेख केलं की या ठिकाणी भव्य दिव्य अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 उद्या टाकलं ते परवा टाकलं जेवण जरी गेला बरोबर कामते सर या ठिकाणी आहेत आणि अत्यंत आतापर्यंत आपण युट्यूबवर पाहतोय की काय सुंदर समालोचक ते करत आहेत आणि आतापर्यंत भरपूर चांगले आपल्याला रिव्ह्यूज येत आहेत धन्यवाद या स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रीय कीर्तीची आंतरराष्ट्रीय दर्जाची महान खेळाडू शिवछत्रपती अवॉर्डी या भिलाई रोडची असणारी सुकन्या स्टार आहे सोनाली विष्णू शिंदे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आली मनपूर्वक आभार सोनाली बंडा मारुती सेवा मंडळाच्या वतीने थँक्यू व्हेरी मच रसिक आपण यातून अत्यंत महत्वाचे रोज काही लहान निघाला रे आणि थोडी बॉडी भरली पाहिजे याच पद्धतीने महाराष्ट्रातला आणखीन एक महत्वाचं नाव आपण एलबीटीच्या माध्यमातून आपण फिरोज पठाण सर रसिकांच्या माहितीसाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या एक कराडचे असणारे सुपुत्र आहे स्थानिक त्यांच्या हिंगोली क्रीडा मंडळाकडून अनेक वर्ष कबड्डी खेळले त्यानंतर आपण पाहतो महाराष्ट्रासाठी देखील खूप मोठं योगदान यांच्या माध्यमातून राहिलं 1993 आणि 1994 ही सलग 2 वर्ष आपण जर पाहिले तर महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल देण्यात सगळ्यात महत्त्वाचं योगदान यांचं होतं आज आपण त्यांना प्रशिक्षकाच्या भूमिकेत या ठिकाणी आपण पाहत आहोत या अगोदर 5 वर्ष गोलफादेवी खेळाडू आणि आता एक सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांची असणारी भूमिका अत्यंत महत्त्वाची चांगला संघ मानलाय तो सन्माननीय फिरोज पठाण सर आभार असतील आपल्या सर्व रसिकांच्या वतीने हो अप्रतिम प्रयत्न झाला प्रीतम रवी पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय अलीकडे युगपाचा कॉर्नर आहे एकदम दीपक असं प्रदर्शन आपण पाहतोय दोन्ही कॉर्नर एका बाजूला आपण जर पाहिलं तर लोकेश आहे तर दुसऱ्या बाजूला रवी पाटील तुमचं म्हणतं पंच
यानंतर सामन्याकरता तिसरा व अंतिम पुकार भारत पेट्रोलियम मॉनोपोर्टर्स वर्सेस मुंबई पोस्टल कोच अँड मॅनेजर प्लीज कीप इट रेडी. पोस्टमध्ये बघायचं आहे, मुंबई पोस्टल वर्सेस पोस्टमध्ये बघायचं आहे कोण आहे. भारत पेट्रोलियम. एक गोल आणि भारत पेट्रोलियम दिली ना नाही माहिती ट्रॉफ्या बघा, ट्रॉफ्या त्यांचे कसं असतं हनुमान जिंकत हा हनुमानचं दाखवलंय चालू सामन्यामध्ये या साई पाटील पहिल्यांदा सामन्यात आपण जर पाहिलं मध्यंतरापर्यंत समान संधी होती, मात्र त्यानंतर आपण जर पाहिलं तर गुणतालिकेत वेगानं जाण्याचा प्रयत्न केला. या चालू सामन्यात असणारे निर्णायक क्षण आहेत. आपण सामन्यातले असणारे औपचारिकता फक्त आपण अनुभवतोय. नेत्रदीपक असं प्रदर्शन आपण बीपीडी अर्थात बॉम्बे पोर्टर्सच्या माध्यमातून आपण पाहताना एक चांगला अँकल होल्ड या ठिकाणी आपण पाहतो. अलिकेत लुंबाचा कॉर्नर आपण लोकेशनं केलेला एक नेत्रदीपक असं प्रदर्शन आणि सुरुवातीची असणारी अतितटीची अशी लढत, नंतर साई पाटील सौरभ राऊत यांचं असणारं आक्रमण आणि त्या जोरावर आपण जर पाहिलं चालू सामन्यात आपण अंतिम गुणफलकाकडे जाऊया. बीपीडी 51 गुण आणि तमिळ फलंदाज 39 गुण.